हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। उन्हाळ्यामध्ये भाज्या अतिशय कमी मिळतात आणि पावसाळ्यात तर जवळजवळ मिळतच नाही। अशा वेळेस भाजी कुठली करायची हा मोठा प्रश्न पडतो। तुम्हालाही पडत असेल ना तो प्रश्न। तर हा तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी ही आजची रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट आहे आणि ती म्हणजे पापडाची भाजी। करूया सुरुवात, चला। पापडाच्या भाजीसाठी आपण इथे घेतोय कलोंजी, हळद, ओवा, लाल तिखट, पापड, गूळ, चिंच, मोहरी, मेथ्या आणि मीठ। पापडाची भाजी आता आपण करायला घेतोय। इथे मी 1 चमचा तेल घेते। 1 चमचा ह्या मेथ्या मी भिजवून ठेवल्यात। मेथी दाणे म्हणजे 4-5 तास भिजवून ठेवायचे ह्या, म्हणजे त्या छान फुलतात पण आणि तयार होतात फोडणीसाठी। तर 1 चमचा मेथी दाणे टाकायचे। मोहरी पाव चमचा, 1 चिमूटभर ओवा, कलोंजी ती पण चिमूटभर, 1 चिमूटभर हिंग टाकूयात। आता यात हे जे पापड आहेत तुम्ही कुठलेही पापड घेऊ शकता, जिऱ्याचे, फक्त लसणीचे जरा नको, बाकी कुठलेही पापड असतील ते एकाचे असे 4 तुकडे असे करून घ्यायचे। इथे मी 4-5 पापड घेते, तुकडे करायचे त्याचे आणि ह्याच्यात हे टाकले की आपण लगेचच त्याच्यात 1.5 ग्लास पाणी टाकतो। आता यात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे गूळ आहे आणि मीठ जरा कमीच टाकायचं, कारण पापडात मीठ असतं ना। पाव चमचा, त्याच्यापेक्षाही कमी टाकलं तरी चालेल, कारण पापडात पीठ असतं, म्हणजे तुम्ही जरा त्याची तेवढी काळजी घ्या। आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची। उकळी येतेच आहे, ह्याला झाकण ठेवायची काही गरज नाही आपल्याला। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हे उकळताना मग तुम्ही ह्याच्यात जी जाड गाठी मिळते ती गाठी शेव म्हणजे ती पण टाकू शकता, छान लागते, त्याची पण चव मस्त असते। तर आपली पापडाची भाजी तयार आहे। 5 मिनिटं उकळी आल्यावरती छान ती झालेली आहे। लिटरली 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे, झटपट झालेली ही भाजी आहे आणि ही भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर तूप घेऊन अशी मस्त लागते। तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा।